खरं तर ही अज्ञात म्हणण्यापेक्षा मनोज जरांगे यांच्या जवळच्या मनोज जरांगेच्या अवतीभोवती फिरणाऱ्या लोकांनी ही गाडी जाळवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे कुठेतरी ओबीसींना भयभीत करण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. परंतु आमचा लढा काही बंद होणार नाही. गाडी जाळल्याने आम्ही काही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. आणि जरांगीमध्ये अवकातच असेल ना, जरांगीने स्वतः यावं ना रस्त्यावर, आमच्या विरोधात बोलावं, आमच्या सोबत बसावं, आमच्या गाड्या अडवून दाखवाव्यात. दुसऱ्याला समोर करून जरांगेचं हे कृत्य चुकीचं. जरांगे पादरा प्राणी, खरं तर तो अतिशय बिंडोक असणारा आणि भित्रा प्राणी, हे दुसऱ्याच्या हातून दुसऱ्याच्या लोकांचं वाटोळं करण्याचं काम करतो. कारण की गुन्हे जरी दाखल झाले तर जरांगेवर होणार नाही, दुसऱ्यावर होणार आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक मराठा तरुणांना असंच फसवलेलं आहे. समोर करायचं, कोणावर हल्ले करायला लावायचे आणि स्वतः बिळात जाऊन बसायचं आंतरवाली सराटीच्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे चुकीचं आहे. परंतु जर हा अशा भ्याड हल्ले जर तुम्ही करत असाल आणि पाठीमागून जर हल्ले करत असाल तर याचा खरं तर म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून तुम्हाला, छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून तुम्हाला घ्यायला अधिकार नाही. कारण की छत्रपती शिवरायांनी कधी पाठीमागून वार केलेला नाही आणि तुम्ही पाठीमागून वार करता. समोर येऊन लढायचं असतं, समोर येऊन बोलायचं असतं. आणि ही विचाराची लढाई, तुमच्या आरक्षणाचा तुमचा लढाई, आमच्या आरक्षणासाठी आम्ही लढतोय आणि तो लढा लढत राहणार. आम्ही काही बंद करणार नाही. फक्त आम्ही खरं बोलतोय आणि खरं बोलल्याच्या नंतर यांच्या बुडाला आग लागली म्हणून हे काम करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर मी गेल्या 2-3 दिवसामध्ये शरद पवार असतील, रोहित पवार असतील, राजेश टोपे असेल, जरांगे असेल, त्या सर्वच नेत्यांवर बोलल्यामुळं यांच्या बुडाला आग लागली आणि यांनी कुठेतरी एखाद्या मराठा समाजातील गरीबाला समोर करून त्याचं वाटोळ करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्याला अडचणीत त्याला येणार आहेत. यांचं काय, हे पुढं करतात आणि यांचं स्वतःचा ते स्वतःचा फायदा आणि दहशत करून घ्यायची त्यासाठी प्रयत्न करतात. पण आता ओबीसी दहशतीत येत नाही. कारण की ओबीसीने ठरवलेलं आहे करो या मरोची लढाई. त्यामुळे जशाच तसं उत्तर दिलं जाईल. जरांगीने जास्त जर माज दाखवला तर जरांगीच्या सुद्धा आम्ही गाड्या अडवू. आमचे पोरं जरांगीच्या गाड्या सुद्धा अडवायला घाबरणार नाहीत. जरांगीच्या घरावर जायला सुद्धा आमचे पोरं घाबरणार नाहीत. त्यामुळे जरांगीने आता अशा पादऱ्या धमक्या आम्हाला देऊ नये. काय सांगाल आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे आणि पहिलं जे याचिका होती ती कोर्टाने फेटाळली होती. आता दुसरी याचिका आहे मंगेश ससानी, ती आता सुनावणी पार पडते. कसं पाहताय? आज नक्कीच कळेल. मंगेश ससाने यांची अभ्यासपूर्ण याचिका आहे. आणि काय होतं, पहिली याचिका ही कोणी टाकली आम्हाला सुद्धा माहित नाही. अनेक जणांना याचिका टाकण्याची घाई असती, परंतु त्याच्यात अभ्यास करून याचिका दाखल करणं महत्वाचं असतं. कुठलाही अभ्यास न करता कुठेतरी मी याचिका दाखल केली, चर्चेत आणि प्रसिद्धीस येण्यासाठी प्रत्येक जण याचिका दाखल करत असतो, परंतु ती आपल्याला माहितच नाही कोणी टाकलेली. परंतु मंगेश ससानेने यापूर्वी सुद्धा याचिका दाखल केली होती. आपल्या ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात आणि आरक्षण पूर्वक व्हावं यासाठी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली त्यांनी याचिका दाखल केली होती. आता त्यांनी त्याचप्रमाणे मंगेश ससाने यांनी ही याचिका दाखल केली. नक्कीच या याचिकेतून ओबीसी समाजाला न्याय मिळण्याची आम्हाला आशा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.